श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. जून महिन्यामध्ये तुम्हाला काही कार्यांमध्ये अडथळे अडचणी निश्चित आल्या असतील, परंतु अधिक खर्च आणि योग्य ठिकाणी गुंतवणुकी सुद्धा झाल्या. या महिन्यामध्ये तुम्हाला काय विशेष करायचे आणि कुठल्या गोष्टींमध्ये सुयश निर्माण करून घ्यायचे किंवा संपन्नता प्राप्त करून घ्यायचे याबद्दल समजून घेऊयात. प्रथमच ना तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं, तुमची रोजची दिनचर्या कार्य करण्याची पद्धत दर्शवतं. या ठिकाणी रवी बुधाचा बुधादित्य योग होतो. अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम हा योग असतो आणि या योगाचे परिणाम म्हणजे तुमच्यामध्ये ऊर्जा प्राप्त करून देणं. कुठलेही कार्य करताना काही अंशी अडचणी येत आहेत किंवा समस्येला तोंड द्यावं लागतंय म्हणून कुठेतरी माघार घ्यावीशी वाटते किंवा कुठेतरी तो ताण जाणवतोय म्हणून अनेक विचार डोक्यात येतात. अशा काही स्थितींमधून तुम्ही जात असाल तर निश्चित आता या सगळ्याचे ताणतणाव किंवा आर्थिक अडचणी या सगळ्या कमी होताना दिसणार आहेत. रवी तुम्हाला उत्तम कार्यक्षमता देतील. बुध तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवतील. वक्री अवस्थेतील लग्नातील बुध निश्चित 7 जुलै नंतर तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये सुनिश्चितता आणि यश प्राप्त करून देणार आहेत. धनस्थान कुटुंबाच्या सुखाचं आहे, आर्थिक नियोजनाचं आहे, मोठ्या गुंतवणुकीचं सुद्धा आहे. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणुकी करू शकता. त्याचबरोबर कुठल्याही कार्यासाठी सुरुवात करायची आहे, मोठे मांगलिक कार्य कुटुंबासमवेत त्या कार्यामध्ये सम्मिलित व्हायचं आहे, अशा पद्धतीने हा महिना दिसून येत आहे. धनस्थानामध्ये जेव्हा गुरु येतात त्यावेळेस कुटुंबामध्ये अधिक जबाबदाऱ्या वाढवतात किंवा कुटुंबातील हितासाठी अधिक कष्ट तुम्हाला देत असतात. या ठिकाणी गुरूंचं गोचर एका अनुषंगाने अतिशय श्रेष्ठ तर एका अनुषंगाने खूप धावपळ किंवा तारेवरची कसरत असं दिसून येतं. पंचमदृष्टीने गुरु षष्ठाला पाहतील, त्यामुळे तुमचं आरोग्याच्या समस्या यातनं तुम्हाला बाहेर काढतील. मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही आरोग्याच्या समस्या होत्या, पाय पावलांमध्ये थकवा होता, बीपी, शुगर, थायरॉइड अशा काही आजाराने तुम्ही त्रस्त होता, तर त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला कुठे काही अंशी त्यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडण्याची एक सुंदर स्थिती दिसून येत आहे. याचबरोबर धनस्थानातील गुरु हे तुम्हाला विशेष ठिकाणी गुंतवणुकी देतात. त्यातील प्रमुख विशेष गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट आणि दुसरी म्हणजे तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये काही अंशी मला या ठिकाणी गुंतवणुकी करायला हवी असा जो विचार होता आणि त्या कुठल्याही ठिकाणी जिथे तुम्हाला इच्छित ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणुकी करायच्या होत्या, जसे की तुम्हाला जमिनी खरेदी करायच्या होत्या, काही अंशी तुम्हाला वास्तूमध्ये किंवा वाहनामध्ये खरेदी करायची होती आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या होत्या, पण काही अंशी राहून गेल्या होत्या, तर या महिन्यामध्ये त्याचं नियोजन लागू शकतं. अशा पद्धतीने सुद्धा सुंदर महिना आहे. संपूर्ण महिन्यामध्ये अधिक परिश्रम होणं साहजिक आहे, कारण तृतीय स्थानामध्ये सिंह रास येते. रवी देवतेची रास आणि रवी लग्नी म्हणजे तुमच्या स्वतःकडनं प्रत्येक कार्याचा आढावा घेणं, प्रत्येक कार्यामध्ये सुनियोजन करायला लावणं, अशा पद्धतीने स्थिती आहे. महिना थोडासा परिश्रमाचा पण अधिक लाभप्राप्तीचा असं म्हणायला हरकत नाही. याचबरोबर तृतीयामध्ये केतू आहेत. शुक्र देव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. शुक्र ग्रह जेव्हा तृतीयात येतात त्यावेळेस संपत्ती आणि सौंदर्य प्राप्ती असे दोन्हीचे शुभ संकेत आणतात. अर्थात तुम्ही जे कार्य करताय त्यामध्ये एक विशेष बदल परिवर्तन तुम्हाला करायचं असतो किंवा ते कार्य तुम्हाला उत्तम आणि सुंदर कसं होईल याकडे नियोजन लावलेलं जातं. त्याचबरोबर केतूंच्या उपस्थितीमध्ये शुक्र आहे म्हणून त्यामध्ये अडचणी ह्या गोष्टी आल्याच, परंतु त्यावरती तुम्ही निश्चित मात करू शकता त्यातील ग्रहस्थितीमुळे. याचबरोबर तृतीय स्थान अधिक प्रवासाचं आहे. या महिन्यात प्रवास घडणारच. प्रवासासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. अधिक प्रवास आणि प्रवासामध्ये थोडीशी दगदग या सुद्धा शक्यता दिसून येत आहेत. चतुर्थ स्थान मातृसुखाचं, वास्तुवाहन सुखाचं, या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी कन्या रास येते. लग्नस्थानामध्ये बुधांचं गोचर आहे. बुध आदित्य योग तुमच्यासाठी वास्तूतील कार्य उत्तम प्रकारे पूर्ण करून देणारा, ज्यांचं वास्तूचं बांधकाम सुरू आहे अशा वर्गाला अतिशय उत्तम महिना आहे. या महिन्यामध्ये जे बांधकाम रखडलं होतं, कारागीर व्यवस्थित काम करत नव्हते, अशा काही समस्या होत्या, त्यातनं तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं. नवीन फ्लॅट किंवा मोकळी जागा खरेदी करणाऱ्यांसाठी सुद्धा हाच महिना उत्तम आहे. याचबरोबर मातृसुख तुम्हाला भरभरून मिळेल. आईच्या सानिध्यात राहण्याची सुद्धा संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल, ते सुद्धा बुधग्रहामुळे. लग्नस्थानामध्ये बुध आहेत त्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमच्या आईचं सुख भरभरून प्राप्त करून घेता येईल. याचबरोबर पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या सर्व दृष्टीने जर विचार केला तर पंचम स्थानामध्ये असणारी तुळ राशी आणि शुक्रांचं गोचर हे तृतीय स्थानात आहे.
शुक्र तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम यश प्राप्त करून देतील, नवीन काहीतरी शिकावं ही उमेद निर्माण करून देतील आणि त्याचबरोबर प्रणय सौख्य सुद्धा भरभरून देतील. केंद्रातनं किंवा त्रिकोणातनं जेव्हाही शुक्र गोचर करतात त्यावेळेस प्रणय सौख्य उत्तम मिळतं. तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची येण्याची चाहूल लागू शकते. जो सिंगल आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. नक्कीच प्रयत्न करायचे आहेत विवाहाच्या कार्यासाठी सुद्धा. याबरोबरच या महिन्यामध्ये संतती सुखासाठी हा महिना कसा आहे यामध्ये सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये संतान सुख प्राप्त होऊ शकतं. तृतीयात शुक्र आहेत, त्यावर कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत. राहूंची दृष्टी शुक्रावर आली तर तुम्हाला तुमच्या संततीकडनं एक शुभवार्ता करणी पडते किंवा त्यांच्या आरोग्याविषयी किंवा शिक्षणाविषयी तुम्हाला अधिक चिंता काळजी असेल किंवा त्यांच्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या करिअरमध्ये काही चढउतार आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये आहात, या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढतात. त्यामुळे हा महिना श्रेष्ठ आणि उत्तम आहे. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं, त्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा केली. त्यामुळे या महिन्यामध्ये आरोग्याला जपायचं आहे, ते म्हणजे धावपळ होणार आहे. प्रवासामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये हा मुख्य सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. सप्तम स्थान तुमच्या जोडीदाराचं, सप्तम स्थान तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं सौख्य प्रदान करून देणार. या महिन्यामध्ये वैवाहिक सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळेल. यामध्ये प्रामुख्याने बुधांची सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर आल्यामुळे तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं सौख्य तुम्हाला अधिक प्रमाणात प्राप्त करून देणारी दुसरी स्थिती म्हणजे सप्तमेश गुरु यांचं गोचर कर्क राशीतनं उच्चस्थ राशीतनं होत आहे. म्हणजेच गुरु तुम्हाला तुमच्या पत्नीचं आणि पतीचं सौख्य प्रदान करून देतील किंवा तुमच्या पती पत्नींमध्ये काही मतभेद होते, तणाव होता, तो तणाव दूर होऊ शकतो. उच्चस्थ गुरु तुमच्यामधलं नातं फुलवतील, एकमेकांबद्दल स्नेह आदर वाढवतील आणि तुमचं नातं पुन्हा व्यवस्थित करून देतील. म्हणून सुद्धा हा महिना विशेष आहे. पार्टनरशिपमधील व्यवसाय सुरू करायचे, त्यासाठी काही आर्थिक मदत तुम्हाला बँकेकडनं घ्यायची आहे, लोनचं काम करून घ्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे. गुरूंची पंचमदृष्टी 6ष्ठावर आहे, त्यामुळे कर्जाचं प्रकरण पुढे जाऊ शकतं. निश्चित तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. या महिन्यामध्ये शेतकरी वर्गासाठी सुद्धा सुंदर महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही केलेलं कार्य उत्तम प्रकारे तुम्हाला लाभप्राप्तीकडे घेऊन जाणार आहे. याचबरोबर ज्यांचं रिअल इस्टेटमध्ये काम आहे अशा वर्गाला सुद्धा गुरूंची कृपा पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पार्टनरशिपमधील व्यवसाय करताना प्रामुख्याने सांगू इच्छिते, कापड कागद या संदर्भातील व्यापारी वर्ग, गोड पदार्थ खाद्यपदार्थ या संदर्भातील व्यापारी वर्ग सुखावणार आहे. मंगळांची अष्टम दृष्टी सप्तमावर येते, त्यामुळे व्यापारामध्ये उत्साहवर्धन होईल आणि तो व्यापार कसा मोठा करायचा याकडे तुमचा कल वाढवतील. राशीपत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतं. शुभ संकेता दृष्टीने विचार केला, या महिन्यामध्ये गुरूंची कृपा तुमच्यावर आहे. लग्नस्थानामध्ये बुध आहेत, ते सुद्धा वक्री अवस्थेमध्ये, त्यामुळे तुमच्यामध्ये नेतृत्व गुण संपन्नता प्राप्त करून देतील, उत्साहवर्धन करून देतील. असे श्रेष्ठ आणि उत्तम भाग्य संकेत तुमच्यासाठी दिसून येत आहेत. नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते, प्रयत्नांची जोड वाढवायची आहे आणि त्याचबरोबर नवीन व्यापारात सुरुवात करायची असेल तर त्यात प्रामुख्याने सांगू इच्छिते, तुम्हाला गोड पदार्थ खाद्यपदार्थ हॉटेल व्यावसायिक वर्गाला सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. दशमस्थान तुमचं करिअर दर्शवतं, दशमस्थान तुमची कर्मनिष्ठता दाखवतं. 10व्या घरामध्ये असणारी मीन राशी शनिदेवांचं गोचर याच ठिकाणी आहे. शनी दशमात आले की अधिक कष्ट पडतात आणि हा कालावधी आजचा नसून मागील 1.5 वर्षापासून आहे. शनी दशमात आहेत, तुम्हाला थोडेसे कष्ट अधिक देत आहेत, पण हे कष्ट तुमच्या हिताचे आहेत असं आपण म्हणूयात किंवा या कष्टामुळे तुम्ही खूप काही शिकताय. रोजच्या दिनचर्येमध्ये अधिक कष्ट आणि त्या परिश्रमाचं योग्य ते फळ सुद्धा मिळवताय. म्हणून अधिक कष्ट पडतायत तर खचून न जाता किंवा त्या गोष्टीचा ताण न घेता याचा आनंद घ्यायला शिका, हा प्रमुख सल्ला तुमच्यासाठी आहे. दशमात शनी आले तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये चांगलं काम करू शकता, कामाची गुणवत्ता दर्जा वाढवू शकता आणि त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून घेऊ शकता. लाभस्थान लाभस्थान म्हणजे तुमच्या जीवनामधील आर्थिक नियोजन, आर्थिक स्थिती दर्शवतं. लाभाचे शुभ संकेत या महिन्यात आहेत. खर्चावरचं नियंत्रण तुम्हाला करता येऊ शकतं, अशा पद्धतीने हा महिना आहे. या महिन्यामध्ये फॉरेन ट्रॅव्हल्स होऊ शकतात, परदेशात जायचं आहे, परदेशात काही जाऊन आपली कामे निश्चित करून घ्यायची आहेत, तर तुमच्यासाठी हा महिना श्रेष्ठ उत्तम असणार आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये मीटिंग्स प्लॅन करू शकता. प्रमोशनचे चान्सेस सुद्धा या महिन्यात उत्तम प्रकारे असणार आहेत. अशा पद्धतीने विविध गुणाने संपन्न करून देणारा धनस्थानातील गुरूंचं गोचर हे तुमच्यासाठी अधिक विशेष असं असणार आहे. या महिन्यामध्ये ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते
या महिन्यात तुम्ही तुमच्या विवाहाच्या कार्याला गती प्राप्त करून घेऊ शकता. विशेष तुम्हाला प्रयत्नांची जोड द्यायची आहे. धनस्थानातील गुरु अतिशय श्रेष्ठ असतात, उत्तम फळे देतात, अशुभत्व कमी करत असतात, तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला देत असतात. तुमच्या विवाह कार्यासाठी तुमच्या कुटुंबाची एक विशेष साथ किंवा विशेष त्यांचे प्रयत्न या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणून उत्तम कालावधी आहे, प्रयत्नांना लागायचं आहे. याचबरोबर जो वर्ग 10वी किंवा 12वीचे वर्ग पास झालेला आहे, आता पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स साईडने ॲडमिशन कुठल्या घेऊ किंवा कुठलं क्षेत्र निवडूयात, कुठल्या क्षेत्रामध्ये माझं करिअर आहे, असे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यासाठी सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये तुम्हाला ज्याबद्दल तुम्हाला जे काही कार्यक्षेत्र निवडायचं आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये निपुणता प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची आहे ते पुढे समजून घेऊ. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण रोज 21 वेळेस करणं गरजेचं आहे. अत्यंत लाभदायक ठरेल. यामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल की मी या क्षेत्रामध्ये जाऊ का, आणि विशेष म्हणजे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला कुठलं कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे, कुठल्या साईडने ॲडमिशन घेतलं पाहिजे ज्यात तुम्हाला भविष्यामध्ये करिअर होऊ शकतं, याबद्दल जाणून घ्यायचं असेल, खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्या अनुषंगाने सुद्धा मी तुमची नक्कीच मदत करू शकेन. या संपूर्ण महिनाभरामध्ये मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. कष्ट पडतायत, कर्मनिष्ठ तुम्ही होताय, कामाची गुणवत्ता दर्जा वाढवण्यासाठी मारुती स्तोत्र ही सेवा तुम्हाला सांगण्यात येते. संपूर्ण महिनाभर श्री हरी विष्णूंचं नामस्मरण, मारुती स्तोत्र वाचन आणि कुलदेवतेचा जप हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन माहितीला घेऊन. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.